हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आपल्या सर्वांना वाटते आपला वय होऊ नये, म्हणजे कसं असं शरीरावर सुरकुत्या पडणं म्हणा, असं म्हातारा होऊ नये थोडक्यात. म्हणून आपण अँटी एजिंग हल्ली खूप काही औषधं आलीत म्हणे, काही क्रीम आलेत. हे सगळं लोक वापरतात. खूप महागडं असते म्हणे, तरी लोकांना हौस असते. काही नवीन प्रकारचं मेडिकल हे आलेलं आहे. हे सगळं करून घेतात लोक. त्यामुळे काळी असली तरी गोरी असतात, नाक कसं असलं तरी हे सगळं नवीन होते. महागडं असते तरी आपण यंग दिसतो, आपण छान दिसतो, एनर्जेटिक दिसतो असं सगळ्यांना वाटते. आज मी तुम्हाला असं सिक्रेट सांगणार आहे, तुम्ही वयापेक्षा खूप यंग दिसणार आहात. आणि ह्याच्यासाठी आपल्याला काही जास्त खर्च करायची गरज नाही, काहीही जायला नको, कुठले डॉक्टरांकडे जायचं नाही, काही नाहीये. तुम्ही तुमच्यावर काम करायचं आहे. पहिली गोष्ट झोप. आपण आपल्याला झोप कशी शांत मिळेल हे बघायचं. आता झोप शांत यायला मी खूप प्रकार तुम्हाला सांगितलेत. कोणाकोणीला झोपायच्या आधी दूध ते जायफळ किसून घालतात, दूध पितात. कोण पायाला तेल लावून कासेचे वाटीनं तर करतात. कोण गरम पाण्यानं आंघोळ करते. प्रत्येकाला आपल्याला जे काही सूट होते तर आपण घरगुती उपाय वापरा. पहिली गोष्ट अगदी शांत झोप. आता तुम्ही म्हणाल किती तास झोप पाहिजे? 7-8 तास झोप ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त नको. मॅक्झिमम म्हणजे 7-8. आपल्या एजला 5 तास झोप झाली तरी कंटिन्युअस मात्र चिक्कार आहे. त्यामुळे शांत झोप ह्याला पहिलं आहे कारण अँटी एजिंगला. शांत झोप. आणि आता ही मी शांत झोप कशी मिळवणार? ह्याला करायचं व्यायाम म्हणा, तर हे सगळं त्याच्या अनुषंगानं करा आणि शांत झोपत जावा. झोप झाली पहिलं. दुसरं आपला आहार. आहार म्हणजे काय खातो आपण खूप तेलकट खातो का? नाहीये, खूप तेलकट खायचं नाहीये. आणि कधीतरी थोडा खावा, नाही म्हणत नाही मी, पण खूप असं तेलकट नाही खायचं. जास्त खारट नाही, म्हणजे मीठ, साखर, मैदा, तेल हे सगळं कमी करायचं ह्याचं सेवन. आणि भरपूर पाणी प्यायचं. त्याशिवाय नारळाचं पाणी प्या. आणि काय आपले काय म्हणतो आपण, रागी, नाचणीची आंबील घ्या. आणि नाचणीची आंबील म्हणताना मला एक आपल्या सबस्क्रायबर नाचणीचे ड्रिंक करायचं, नाचणीचं कोल्ड ड्रिंक करतात, तुम्हालाही माहीत असेल. तर पण एट द एंड ऑफ द व्हिडिओ सांगते, नाही ते किती दिवसापासून विचारतात ते आता लक्षात आलं मला. नाचणी म्हणा, हे सगळं व्यवस्थितपणे हे घ्या. लिंबू पाणी घ्या. आणि ॲक्च्युअली का नाही, हे सगळे फ्रूट ज्यूसेस वगैरे तयार घेऊ नका, पॅकेटमधले घेऊ नका, घरात बनवा आणि ते घ्या. हे खूप चांगलं आहे. ताजी फळं खावा, भाजी घ्या भरपूर. हे सगळेमुळे का नाही आपली तब्येत चांगली राहते. आणि त्याच्याशिवाय व्यायाम हे महत्त्वाचं आहे.
आणि स्ट्रेस घ्यायचा नाही. स्ट्रेस म्हणजे तणाव, कुठल्याही गोष्टीचा तणाव. आता हे तणाव नाहीसं कसं करायचं? ह्याला आपण ज्या गोष्टी आपले कंट्रोलमध्ये आहेत ते कंट्रोल करायचं, आणि जे कंट्रोलमध्ये नाही तर देवावर सोडायचं. आणि हे स्ट्रेस कित्येक वेळा अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण स्ट्रेस घेतो. ह्याला अगदी सोपं एक उपाय सांगते मी. सपोज आपण कुठेतरी जात असतो, एकदम तुम्हाला माहित आहे हल्ली रस्त्यावर काय गर्दी असते, मग आपली गाडी थांबते. लगेच काय करू, मला पोचायचं आहे असा विचार करा ना. एवढ्यात ना 5 मिनिटात सगळा रस्ता मोकळा होतो. एवढ्या काय 5 मिनिटं लेट झालो, ठीक आहे, एवढे काय, निघतानाच 5 मिनिटं आधी निघत जावा ना. त्यामुळे असलं टेन्शन येत नाही. त्यामुळे शक्यतो आपल्याला कुठलाही टेन्शन, स्ट्रेस येणार नाही ना, हेच आपण काळजी घ्यायची. स्ट्रेस कशानं येते? बहुतेक वेळेला वेळेवर आपण जी कामं करत नाही त्याच्यामुळे येते. आता विद्यार्थी म्हणाला तर वर्षभर अभ्यास करत नाही, मग परीक्षा आली की त्यांना टेन्शन, स्ट्रेस. त्यामुळे कुठलंही काम आपण वेळचे वेळी केलं की टेन्शन कमी होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला आपण सोल्युशन बघूया ना. आपण त्या प्रॉब्लेमकडे बघू नका. हे बघा, प्रॉब्लेम्स म्हणा, चॅलेंजेस प्रत्येकाला येत असतात. त्या प्रॉब्लेम्सकडे बघू नका तुम्ही तर सोल्युशन कसं करायचं हे बघा, आणि ते सोल्युशनवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. एकदम इझिली होऊन जाते, आणि नंतर तुम्हाला बघताना वाटते, हो एवढं इझिली मी हे ओव्हरकम केलं. आणि हे ओव्हरकम केल्यावर आपल्याला खूप असं कॉन्फिडन्स येते. त्यामुळे कुठल्याच प्रकारचा स्ट्रेस घ्यायचा नाही. जे आपल्या हातात आहे तर व्यवस्थितपणे करायचं, आणि जे हातात नाही त्याला आपण देवावर सोडायचं. ओके, आता देव काय योग्य तर करेल, हे झालं बाकी. आणि त्याच्याशिवाय साधे उपाय. आता स्किन, काही लोकांचं थंडीत म्हणा स्किन जरा कोरडं होते. अशा वेळी आपल्याला तेल लावलं, आंघोळीच्या आधी तेल लावलं, कोणाला तेल लावलं की बरं वाटते, आणि कोणाला दही लावलं की बरं वाटते. त्यामुळे किंवा मॉइश्चरायझर्स मिळतात, पण आपल्याला सूट होतात का बघा, हे महत्वाचं. तर नाही तर आपल्या घरात कितीतरी गोष्टी आहेत, ह्या आपण वापरू शकतो. हळद, दूध, हे ना पण चेहऱ्यावरची कांती वाढते, म्हणजे कांती वाढण्यासाठी, तुम्हाला यंग दिसण्यासाठी. आणि दह्याचा लेप लावतात, म्हणजे आंघोळीला जायच्या आधी एक 10 मिनिटं दह्यानं चेहऱ्याला, हातापायांना लावतात. कोण दूध म्हणजे अगदी निरसं दूध म्हणतो, म्हणजे तापवलेलं नव्हे. अगदी थंडी असली ते तुम्ही तर जरा कोमट करून घ्या. काही लोक निरसं दूध लावतात. निरसं दूध लावला तरी तुमचे चेहऱ्यावर, तुमचे स्किनवर कांती, का म्हणजे स्किन खराब झाली की वय जाणवते असं होते. त्यामुळे आपल्या घरात हे सगळ्या गोष्टी भरपूर आहेत, आणि भरपूर पाणी प्यायचं. आणि मेन स्ट्रेस घ्यायचा नाही. कुठली गोष्ट ओके मी सॉल्व्ह करतो, हे असं अहो किती तरी आपल्या अडचणी आपण सॉल्व्ह केलेल्या आहेत का नाही. प्रत्येकाला खूप अडचणी आलेल्या असतात, पण इझिली आपण त्या ओव्हरकम केलेल्या आहेत, हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे हे सगळं आपण विचार केला की आपण अगदी अँटी एजिंगसाठी फार काही पैसे खर्च करायला लागत नाही, टेन्शन घ्यावं लागत नाही. आणि मेन एक्सेप्टन्स पाहिजे.
आता माझं वय 70 झालेलं आहे, म्हणजे इट इज क्वाईट बट नॅचरल. हे आपल्याला एक्सेप्टन्स पण पाहिजे. हे आपण मनानं एक्सेप्ट केला का नाही, आपल्याला काही टेन्शन येत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी वापरूया आपण. दीज आर द सिक्रेट्स ऑफ अँटी एजिंग. हॅव ए गुड डे.